आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्हाला असं आज जाता येणार नाही. अहो आम्हाला स्वानंदी देसाई यांना फक्त 5 मिनिटं भेटायचे हो. अहो ऑफिस आवर चालू आहेत, तुम्हाला आज जाता येणार नाही. अहो स्वानंदी देसाई यांना फक्त 5 मिनिटं भेटू द्या प्लीज. काय का माझं सुजित सरांच्या येण्याची वेळ झाली, उगाच प्रॉब्लेम होईल. प्लीज प्लीज आम्हाला फक्त 5 मिनिटं भेटू द्या. स्वानंदी देसाई आल्या, चला चला चला. अहो स्वानंदी देसाई मॅडम ऐका ना, प्लीज 5 मिनिटं बोलायचंय. जरा समजून घ्या. काय गोंधळ चालला इकडे? प्लीज अजय, हे काय सुरू आहे सगळं? सुजित सर, महिला संघटनेची माणसं आली आहेत, त्यांना स्वानंदी मॅडमला भेटायचं होतं. स्वानंदी, सुजित सर, तुम्ही कधी परत आलात? स्वानंदी, हा काय गोंधळ चाललाय ऑफिस मध्ये? ही माणसं ऑफिस प्रिमाइस मध्ये आली कशी? हे बघ, हे पोलीस स्टेशन किंवा कोर्ट नाहीये. अहो ती लोक. ठीक आहे, ते आलेच आहेत. प्लीज तुझ्या केबिन मध्ये घेऊन जा. तुम्हाला तिथं जाऊन जे काही बोलायचं ते बोला. इथे गोंधळ नकोय मला. तुम्हाला जे काही बोलायचं ते शांतपणे बोला. ऑफिस मधलं काम डिस्टर्ब होता कामा नाही. ओके? हो सर. स्वानंदी प्लीज. परत होता कामा नाही अजय. हो सर. जा. मानणार आहे या स्वानंदीला? कुणालाही गोळात घेऊ शकते ही. बघ ना, म्हणजे ही कोण, कुठली माणसं तिला मदत करायला आली आहेत. तेही खरं खोटं सिद्ध झालेलं नसताना सुद्धा. तिच्याबद्दल चांगलं बोलतेस की मला घाबरवतेस? एकूण वातावरण बघताना सुजित मीच घाबरली आहे. हे खरंच. स्वानंदी मॅम, तुम्ही हे जे काही पाऊल उचललंय ना ते अतिशय योग्य आहे. आणि आम्ही सगळे इथे तुम्हाला सांगायला आलो आहे की या लढ्यात तुम्ही एकट्या नाही आहात. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत. आणि तुम्हाला सपोर्ट करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आणि या सगळ्या गोष्टीसाठी जी जी काही मदत लागेल ती सगळी आम्ही करायला तयार आहोत. बाकीचे लोक तुम्हाला फक्त धीर द्यायला पुढे येतील, पण मदतीचा विषय आला ना कोणीच मदत करणार नाही. पण आम्ही ठरवले या सगळ्या केससाठी जो काही खर्च लागेल तो सगळं आम्ही करायला तयार आहोत. आणि हो मॅम, तुमच्या प्रेग्नन्सीचा सुद्धा आम्ही खर्च उचलणार आहोत. तुमच्यासारख्या अनेक स्त्रिया या यातना भोगत असतील पण भीतीने समोर येत नसतील. तुमच्यामुळे आता हिमतीने त्या समोर येतील. स्वानंदी मॅम, इथून पुढे तुम्ही जिथं जिथं बोलाल, प्रेसला मुलाखत द्याल, त्यावेळेला आमच्या संघटनेचं नाव घ्या. आमची संघटना तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करायला तयार आहे. ताई, दादा, तुम्ही अगदी वेळात वेळ काढून मला भेटायला आलात, मला धीर द्यायला आलात, त्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार. पण माझ्यावर झालेल्या अन्यायाचं मला भांडवल करायचं नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणताय तसलं मला काही बी नकोय. तुम्ही माझ्या सोबत आहात, माझ्यासाठी एवढंच बस आहे. सॉरी, पण हा लढा माझा आहे आणि तो मला माझ्या बळावर लढायचा आहे. आणि तुमच्या संस्थेचा प्रचार व्हावा किंवा 4 लोकांकडनं मला सिंपॅथी मिळावी त्याच्यासाठी मी हे नाही करत आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही मला मदत कराल आणि मी तुमच्या संस्थेचा प्रचार करेल तर खरंच मनापासून सॉरी. माझ्यावर झालेल्या अन्यायाचं मी राजकारण करणार नाही. मला पैसा, प्रसिद्धी, राजकारण ह्यातलं काही बी नको आहे. मला फक्त न्याय हवाय, माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी. हो पण स्वानंदी मॅम, आम्ही काय म्हणतोय हे शांतपणे तुम्ही ऐकून तरी घ्या ना. हो. आणि मग तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता.
हे प्रकरण वाटतंय तितकं साधं नाहीये सुजी. ही जी माणसं आली आहेत ना, ती महिलांना मदत करणाऱ्या संस्थेकडून आली आहे. म्हणजे स्वानंदीच्या प्रेग्नन्सीचा, तिच्या डिलिव्हरीचा, ती जी केस लढतीये, हा सगळा खर्च ही संस्था करणार. स्वानंदी आता एकटी नाही राहिलेली. रोज अशा अनेक संस्था येणार, तिला मदत करणार, सहानुभूती मिळवणार. आणि या संस्थांचा हेतू काय? तिला मदत करण्यापेक्षा तिच्या नावाखाली स्वतःची प्रसिद्धी मिळवणं हाच असणार आहे. या संस्था हे प्रकरण लावून धरणार सुजित, मीडियात सुद्धा गाजवणार. आपल्यासाठी हे प्रकरण साधं राहिलेलं नाहीये. एक मिनिट, आपला काय संबंध आहे सगळ्याशी? तू मला घाबरवण्याचा प्रयत्न का करतेस? हे बघ, तू आनंदीने त्या सरपंचाचं नाव घेतलंय ना. जो काही त्रास व्हायचा असेल सरपंचाला होईल. आपण कशाला टेन्शन घ्यायचं त्याचं? आपण मस्त चिल मारायचं आणि तमाशा बघायचा, बास. सुजित, तू रिलॅक्स नको हा होऊस. समज सरपंच नाही सापडला तर? आणि एकदा का हे प्रकरण पोलिसांच्या हाती गेलं ना, तर पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जातील. मग त्यानंतर पार्टी लोकेशनची सुद्धा चौकशी होणार. तिथे तू होतास, सगळ्यांसमोर स्वानंदीला प्रपोज केलंयस तू, आठवतंय ना? आता तूच विचार कर, या सगळ्याचा पोलीस काय अर्थ काढणार सुजित? संचिता, उगाच या प्रकरणात अडकलो असं झालं यार. म्हणजे आजपर्यंत आयुष्यात इतक्या मुली आल्या, पण हा मेश कधी झाला नव्हता यार. म्हणून मी तुला सांगतेय, सगळ्या गोष्टींचा नीट विचार कर प्लीज. हे बघ, पॅनिक होऊ नकोस, शांत हो. मी आहे तुझ्या बरोबर. आपण दोघे मिळून काहीतरी मार्ग काढू. आणि त्या स्वानंदीपेक्षा नक्कीच 4 पावसाळे जास्त काढलेत आपण. आपल्या ओळखी वरपर्यंत आहेत. आपण आपल्या ओळखी वापरून हे प्रकरण दाबू शकतो. भल्याचा जमानाच उरलेला नाही आता. कोणाची मदत पण करायची नाही का? नाहीतर काय. अहो, आपल्याला कळवळा आला होता म्हणून आपण तिच्या पुढे मदतीचा हात पुढे केला ना. आणि तिचा माज बघितला किती होता ते. अहो, मला तर त्या बाईचं वागणंच अजिबात आवडलेलं नाहीये. काल आलेली मुलगी आपल्याला अक्कल शिकवते. नाहीतर काय. सॉरी सुजित सर, मला माहितीये हे सगळं असं कामाच्या ठिकाणी होता कामा नये, पण इथून पुढे नाही होणार. सॉरी. बाबू, एवढं चकचक ऑफिस. खुर्ची तर लई जबरदस्त दिसते. अहो मॅडम, ती सरपोतदार साहेबांची खुर्ची आहे. एक काम करा, तुम्ही इकडे बसा, या खुर्चीवर बसा. जाते तिकडे बसते. अहो मॅडम, तिकडे ती डायरी ठेवली आहे, त्यामध्ये तुमच्या कामांची यादी आहे. एकदा तुम्ही बघा आणि कामाला लागा. वय. टू डू लिस्ट म्हणजे काय काय काम करायचंय ती लिस्ट. काम मिळवणं सोपं होतं कार्तिकी, पण आता हे इतकं काम करणं जमल का तुला? चांगलं हॉस्टेलवर आयतं बसून खात होते, पण आता काम करायची वेळ आली आहे माझ्यावर. काय करणार म्हणा, काम तर करावंच लागणार.
बघू बरं या लिस्ट मध्ये काय लिहिलंय. प्रोजेक्टचं फायलिंग करायचे, 4 आमदारांना फोन करून तिकडच्या कामांचा आढावा घ्यायचा, फाईल नंबर 10 दिल्लीत कुरिअर करायची. दिल्लीला कुरिअर करायची बाबू, ही काम करेपर्यंत तर जीव जायचा माझा. ही लिस्ट तर काही संपतच नाहीये. एक काम करते, फोन करण्यापासून सुरुवात करते. सगळं सोपं होईल मग. कदम साहेब, हॅलो, आमदार कदम साहेबांच्या ऑफिसात फोन लागलाय ना? होय, मला तुमच्याशीच बोलायचंय. मी सरपोतदार साहेबांच्या ऑफिसातनं बोलते, त्यांची नवीन असिस्टंट कार्तिकी देसाई. म्हणजे आजच जॉईन झाले. मला ना तुमच्याशी काम होतं ते. आता मॅडम मुद्द्याचं बोला. आणि तसंही कदम साहेब आज जरा कामात आहेत, तुम्ही उद्या फोन करा. तोंडावर फोन कट केला. काही नालायक माणूस आहे. सांगत होते सरपोतदार साहेबांच्या ऑफिसातनं बोलते, तरी पण फोन कट केला मेल्यानं. काय करू काय पण कळत नाहीये. आमदार साहेबांना फोन उचलत नाहीयेत. इथं काही कोणाला विचारायची पण सोय नाही. करू तरी काय? कसं चाललंय? सर बस 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 बस. सर, तुम्ही दिलेल्या लिस्टचा पूर्ण फॉलोअप घेतलाय. एकदा तुम्ही नजरे घालून घातला तर बरं होईल. बघू. मनी सर, तुम्ही सोशल मीडियावर जे व्हिडिओ अपलोड करायला सांगितले होते ना, त्याचा रीच चांगला आला. एकदा बघून घ्या, म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ अपलोड करता येते. बघतो. या ऑफिसमध्ये जुळवून घ्यायचं असेल तर मणी सोबत मैत्री करावी लागेल. सर, पुढच्या गोष्टींचा तुम्ही लाईनअप देता का? मी फॉलोअप घेतो. देतो लगेच थोड्या वेळात. मला माहितीये तुम्हाला चहाच आवडतो, पण आपल्या ऑफिसात फक्त कॉफीचीच मशीन आहे ना, त्यामुळं कॉफीच आणू शकले. मणी सर, मी तुम्हाला सॉरी म्हणायला आले. मणी सर, मला माहितीये तुमची आणि स्वानंदीची फ्रेंडशिप लय घट्ट आहे, त्यामुळेच तिचा अपघात झाला तेव्हा तुम्ही लय घाबरला होतात. साहजिकच आहे म्हणा, आपल्या माणसाच्या प्रेमापोटी असं काही घडलं की घाबरतोच माणूस. त्यामुळं शेंडा बुडूक नसणारे विचार बी मनात किलकिल करतात. म्हणूनच तुमचा गैरसमज झाला की मी स्वानंदीच्या जीवावर उठले. पण आता लय दिवस उलटलेत म्हणे सर. तुम्ही आता तरी शांत डोक्याने एकदा विचार करा. तुम्हाला खरंच वाटतं मी अशी वागू शकते? कोणाचा जीव घेणं भाजीपाला घेण्यासारखं सोपं नाहीये म्हणे सर. आणि तुम्हाला सांगू का, ह्या सूड बदला ह्या अशा भावना ना सिनेमात असतात. खऱ्या आयुष्यात असं आपल्या भावंडांबरोबर कुणी नाही वागू शकत. झालं? हे बघ कार्तिक, मला आता तुझ्या कुठल्याच बोलण्यावर विश्वास राहिला नाही. आणि सर, अहो असं काय करताय? काय पण पुरावा बिरावा नसताना एवढा मोठा आळ घेतलात माझ्यावर. ह्याच कारणामुळे स्वानंदीशी कुठलाही संबंध ठेवला नाही. ही गोष्ट मी तिला सांगून सांगून थकले. आता तुम्हाला पण सांगते. आणखी एक सांगू का,
ही नोकरी मी फक्त मुंबईत तग धरण्यासाठी धरली आहे. यापुढे मी स्वानंदीच्या आयुष्यात कुठलीही ढवळाढवळ करणार नाही. पाहिजे तर तसं वचन देते तुम्हाला. मुंबईत तग धरण्यासाठी मिळेल ती नोकरी धरली म्हणून ही नोकरी करते. बाकी तुम्ही प्लीज मला चुकीचं समजू नका. माफ करा मला. आणि सर, आता आपल्याला सोबत काम करायचंय ना. कार्तिकी, हे मात्र बरोबर बोललीस तू. इथून पुढे आपल्याला सोबत काम करायचंय, त्यामुळे एकमेकांवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. चल, मी झालं गेलं सगळं विसरून जायला तयार आहे. जर तू तयार असशील तर. काय ना कार्तिकी, तुला इथे काम करताना जी मदत हवी ती सगळी मदत मी करायला तयार आहे. आणि राहिला या ऑफिस मधला प्रश्न, तर इथल्या लोकांना त्यांच्या दैनंदिन कामात तुझी सवय होण्यासाठी जरा वेळ लागेल. आणि तुला तुझ्या कामातून या ऑफिस मध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल. वय सर, सरपोतदार साहेबांनी फाईल तुम्हाला ही फाईल सुजित सरांकडे नेऊन द्या सांगितली होती. मला सर, ही फाईल खाजगी आहे, प्लीज उघडू नका. आणि हो कार्तिकी, तुझ्यावर जो विश्वास दाखवलाय ना तो टिकवून ठेवण्याचा प्रयत्न कर. आता भले मी स्वानंदी सोबत नाहीये, पण स्वानंदीचा गुन्हेगार आणि त्या सरपंचाला शोधून काढेनच. सुजित, साहेबांनी ही फाईल द्यायला लावली तुला. याच विषयी म्हणत होतो मी. ह्याच मला वाईट वाटतं. आता काही दिवसांपूर्वी तू डॅडचा राजकीय वारसदार होतास आणि आता ही कामं करायला लागतात तुला. हे का पिऊनचं काम आहे यार, आणि हे सगळं तुला करावं लागतंय. आय फील सो बॅड फॉर यू. नाही सुजित, मला माझी ड्युटी माहिती आहे. आणि साहेब मला वारसदार म्हटले, पण मी थोडी स्वतःला वारसदार समजतोय. हे बघ, साहेबांनी काही सांगितलं तर मी आनंदाने करतो. यात मला कुठेही इन्सल्टिंग वाटत नाही. मला फक्त ही फाईल पोहोचवायला लावली, मी पोहोचवली. आता बाहेर गेलो की स्वानंदी दिसणार, तिची भेट होणार. काय कठीण परीक्षा घेतोयस देवा. काय रे, इतकं हसायला काय झालं? असं काय या फाईल मध्ये? मलाही सांग, मीही हसतो. नाही म्हणे, तू नाही असू शकत. काय माहितीये फाईल मध्ये? स्वानंदीला कामावरून काढून टाकण्याच्या ऑर्डर्स विथ इमिजिएट इफेक्ट. असायचं होतं ना? असं था. सुजित, ही हसण्यासारखी गोष्ट नाहीये. स्वानंदीचा चांगला मित्र म्हणवतोस ना स्वतःला, मग तिला नोकरीहून काढल्या जाते त्याचं तुला हसू येतंय ना. आय फील बॅड फॉर यू सुजित. म्हणजे मला स्वानंदीसाठी वाईटच वाटतंय, पण एखाद्या मोठ्या फिल्मच्या रायटरला सुद्धा जो ड्रामा क्रिएट करता येणार नाही तो डॅडने क्रिएट केला. कळतंय का तू? म्हणजे तू स्वानंदीचा सगळ्यात जवळचा मित्र, तुझ्याकडूनच डॅड ही फाईल माझ्यापर्यंत पोहोचवतो. आणि या फाईल मध्ये काय ते तुला ठाऊकच नाही. मला या गोष्टीवर हसू येत आहे. पण तरीही सुजित, म्हणी ज्या दिवशी स्वानंदीनं प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपल्या कंपनीचं नाव घेतलं त्याच वेळेला तिनं स्वतःहून नोकरी धोक्यात घातली होती स्वतःची.
डॅडचं करिअर स्टेकला लागलंय. या सगळ्या डॅडला समजावणार कोण? माझ्यासाठी तर इम्पॉसिबल गोष्ट आहे. तू समजावणार डॅडला? अरे पण साहेबांना आता हे कळायला हवं की सेवाभावी संस्थावाले तिच्या मागावर आहे, मीडिया तिच्या पाठीशी आहे. आणि आत्ता आपण तडकाफडकी तिला काढून टाकण्याचा निर्णय घेतला तर आपल्यावरच प्रश्नचिन्ह उमटतील. हे बघ, आत्ता स्वानंदीला आपल्या कंपनीतून बाहेर काढणं हा खूप चुकीचा निर्णय, रादर चुकीचं टायमिंग आहे. डॅड सारखाच विचार करतोस यार तू पण. शोधतोस डॅड समोर. सुजित, हे बघ, मला असं वाटतंय की साहेबांची पॉलिटिकल इमेज जपताना स्वानंदीवर कुठला अत्याचार होत नाही ना, हे सुद्धा बघायला हवं आपण. सुजित, मैत्रीण आपली ती, आपल्या विश्वासावरती इथे मुंबईला आली, आपल्याकडे काम करते. सुजित, ती तुझ्या एका शब्दावर साखरगाव सोडून इथे मुंबईला आली. आणि ती जर म्हणती आपल्या कंपनीच्या पार्टीमध्ये तिच्यावर अतिप्रसंग झालाय तर आपण तिच्या मागे पाठीशी उभं राहायला हवं. सुजित, तुझ्या आजारपणात ती सगळं विसरून तुझ्या सोबत उभी राहिली ना. आता तिला गरज आहे. सुजित, स्वानंदी प्रेग्नंट आहे हे विसरून चालणार नाही. सुजित, आपण तिच्या पाठीशी उभं राहायला हवं. तुझं म्हणणं पटलंय मला माहिती. आपण स्वानंदीच्या पाठीशी उभं राहायला हवं. काही झालं तरी मी तिची नोकरी नाही जाऊ देणार, आय प्रॉमिस. त्यासाठी डॅडशी भांडावं लागलं तरी चालेल. येतो. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी.